जर तो पळून गेला असेल तर नागपूरच्या पोलीस आयुक्तांचा राजीनामा किंवा त्यांची ताबडतोब बदली करायला पाहिजे. खरं म्हणजे गृहमंत्र्यांनी या संदर्भात जबाब दिला पाहिजे. पण आमचे गृहमंत्री जे आहेत महाराष्ट्राचे ते हवेत पतंग उडवत बसतात. त्यांची पतंग फाटली आहे. खरं म्हणजे पतंग फाटली आहे, त्यांची पतंग भरकटलेली आहे. ते कसले पतंग उडवतात नागपुरात बसून. आज ते नागपूरला गेलेत आणि दंगलीच्या अनुषंगाने ते पहिल्यांदाच मुख्यमंत्री म्हणजे हे पहा, दंगल घडवणारे यांचेच लोक आहेत. कुणाची हिंमत आहे का आमच्या सरकारच्या काळात दंगली घडल्या नाहीत? कधीच घडल्या नाहीत. मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना दंगल घडली नाही. नारायण राणे मुख्यमंत्री असताना दंगल झाली नाही. माननीय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना दंगल घडली नाही. किंबहुना फडणवीसांच्या सरकारमध्ये शिवसेना असताना, आमचं एकत्र सरकार असताना सुद्धा दंगल घडली नाही. आता कशी काय दंगल नागपूरला घडू शकते? कोण जबाबदार आहे याला सांगा. हे दंगलखोर तुमचे आहेत. औरंगजेबाची कबर उखडा सांगणारे लोक तुमच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत. त्यांच्यावर कारवाई करताय का तुम्ही? दंगलीला खतपाणी घालणारे लोक तुमच्या कॅबिनेटमध्ये बसलेले आहेत. हां, विधिमंडळात बसून हे नरडी गरम करून वातावरण पेटवणारे लोक तुमच्या बाजूला बसलेले आहेत कॅबिनेटमध्ये. कोणावर कारवाई केली तुम्ही? हे चिल्ले पिल्ले लोकांवरती कारवाई केली. रस्त्यावरती आलेले पोरं मुख्य आरोपी तुमच्या मिनिस्ट्रीमध्ये, तुमच्या कॅबिनेटमध्ये बसलेले आहेत. म्हणून मी म्हणतो, हे अख्खं सरकार जे आहे हे सरकार मानसिकदृष्ट्या भ्रष्ट, विकलांग आणि मनोरुग्ण झालेलं आहे. त्यांच्यावरती कारवाई करायला पाहिजे. जे सरकारमध्ये आहेत त्यांच्यावरती का करू नये? का करू नये? सरकारमध्ये बसले त्यांचे बाप काय वरून आकाशातून झग्यातून पडले आहेत का? तुम्ही राज्यकर्ते आहात. तुम्ही संयमानं वागलं पाहिजे आणि बोललं पाहिजे. ज्या पद्धतीची भाषा गेल्या काही काळापासून त्यांचे फडणवीसांचे सहकारी करतायत, ही भाषा या राज्याला शोभणारी नाही. दिल्लीचे उच्च न्यायालय न्यायाधीश आहेत यशवंत वर्मा, त्यांच्या शासकीय निवासस्थानी जे आहेत ते पैसे सापडले गेले. पैसे नाही सापडले, 15 कोटी रुपये सापडले. 15 कोटी रुपये सापडले. काही लोकांचं म्हणणं आहे 15 कोटी लहान रक्कम आहे, मोठी रक्कम असावी. किमान 200 कोटी सापडायला पाहिजे. या देशाच्या न्यायव्यवस्थेमध्ये प्रचंड भ्रष्टाचार कसा बोकाळलेला आहे याचं हे एक उदाहरण आहे. नियतीनं समोर आणलेलं उदाहरण आहे. 15-16 कोटी रुपये सापडतात. एका खोलीमध्ये पैशानं भरलेली एक खोली आहे आणि त्यांना शिक्षा काय झाली आहे? तर त्यांची बदली केली. हे आणखीन अन्य कोणाच्या घरात 5-50 लाख सापडले असते. एवढ्याला अमित शहा यांनी ईडी, CBI, इन्कम टॅक्स याच्या फौजा पाठवून संबंधित व्यक्तीला अटक करून PMLA कायद्याखाली तुरुंगात पाठवलं असतं. पण गेल्या काही काळामध्ये या सगळ्या भ्रष्ट न्यायमूर्तींच्या नेमणुका ह्या भारतीय जनता पक्षाच्या दबावाखाली झालेल्या आहेत. त्यांना हवे असलेली माणसं न्यायव्यवस्थेत बसवण्यात आलेली आहेत. मी महाराष्ट्राच्या हायकोर्टाचं उदाहरण देऊ शकेन. मी अनेक हायकोर्ट्स अशी या देशामध्ये आहेत. तिथे नेमणुका कशा प्रकारे झाल्या त्याची माझ्याकडे चांगली माहिती आहे. पण मला शेवटी न्यायव्यवस्थेवरती ताशेरे उडवायचे नाही आहेत. संघ परिवाराशी संबंधित लोक कशा प्रकारे न्यायव्यवस्थेत उच्चपदी बसवलेले आहेत आणि या भ्रष्टाचार कशा प्रकारे चालू आहे सर्व बाबतीत, हे काय लपून राहिलेलं नाही ना. जर न्यायव्यवस्था खरोखर तटस्थ असती तर जस्टिस चंद्रचूड यांनी त्यांना जो न्याय खरोखर द्यायला हवा होता महाराष्ट्राच्या घडामोडी संदर्भात तो दिला असता. पण त्यांना देऊ दिला नाही का त्यांनी तो दिला नाही. कारण हे सगळे संघाचे हस्तक आहेत, भाजपचे हस्तक आहेत. बोला. कन्नडमध्ये आपण बघतोय की मराठी जे लोक होते, मराठी सपोर्ट लोक होते, त्यांनी जेव्हा कन्नड बस कंडक्टरवर हल्ला केला त्याच्यानंतर कन्नड समर्थक लोक आज जे आहेत मोर्चावर आणि परीक्षा वगैरे आहे आणि सगळ्यांना खूप तिथे लोकल लोकांना त्रास होतो. देशाच्या गृहमंत्र्यांची जबाबदारी आहे. हा विषय स्थानिक नाही आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे आणि सर्वोच्च न्यायालयात जेव्हा प्रकरण असतं तेव्हा परिस्थिती जैसे थे असते. स्टेटस को मेंटेन करावा लागतो. पण देशाचे गृहमंत्री
त्यांनी या विषयाकडे ज्या पद्धतीनं गांभीर्यानं पाहायला हवं ते पाहत नाहीत. दुसरा विषय राज्याच्या आमच्या मुख्यमंत्र्यांचा, देवेंद्र फडणवीस यांचा. त्यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करायला हवी. दुसरे जे आमचे डेप्युटी CM आहेत एकनाथ शिंदे, ते नेहमी सांगतात मी बेळगावच्या आंदोलनात भाग घेतला. बेळगावच्या आंदोलनात त्यांना थोडा जरी चरोटा खरोखर उठला असेल तर त्यांचा आत्माही बघून तळमळेल त्यांचं मन, आणि तेही बेळगावात जाऊन त्या संदर्भात आमच्या लोकांना समर्थन देतील. पण हे सगळे ढोंगे आणि भंपक लोक आहेत. आम्ही बेळगावातल्या कर्नाटक सीमेवरच्या मराठी बांधवांच्या भावना आम्ही समजून घेतो. वसंतदादा शुगर पुण्यात एक बैठक झाली तर अजित पवार आणि जयंत पाटील या दोघांमध्ये साधारणतः 10-15 मिनिटं बंद झाला. बघा, त्यांचं उत्तम चाललेलं असतं. आता शिवसेनेतून सुद्धा आमचे काही लोक जे सोडून गेले, आम्ही त्यांच्या शक्यतो वाऱ्यालाही फिरकत नाही. ज्या पद्धतीनं महाराष्ट्राशी त्यांनी बेईमानी केली, गद्दारी केली आणि महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला, आमच्या नाही, आम्ही म्हणतो या राज्याच्या पाठीत खंजीर खुपसला, आम्ही त्यांच्या आसपास सुद्धा जाणार नाही. पण ह्यांचं बरं असतं, यांना एकत्र भेटण्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट असते, यांना एकत्र भेटण्यासाठी विद्या प्रतिष्ठान असतं, यांना सगळ्यांना एकत्र भेटण्यासाठी रयत शिक्षण संस्था असते. आमच्याकडे असं काही नाही. त्याच्यामुळे आमच्या काय भेटीगाठी कोणाशी होत नाहीत आणि होण्याची वेळ तरी आम्ही टाळतो. हे राजकारणामध्ये संवाद ठेवला पाहिजे वगैरे या दांभिक गोष्टींवरती आमचा विश्वास नाही. अशा प्रकारे ज्याने आमचा पक्ष तोडला, आमचा पक्ष फोडला, ज्याने महाराष्ट्राशी बेईमानी केली, ज्याने महाराष्ट्र गुजराती व्यापाऱ्यांना विकण्याचा प्रयत्न केला, ज्यांनी गुडघे टेकले महाराष्ट्राच्या शत्रूसमोर, त्यांना आम्ही आमच्याकडे किती संधी असली तरी आम्ही त्यांच्याशी संवाद ठेवणार नाही. बोल त्यांच्याकडे अशा भेटींसाठी एक कारण असतं. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये बैठक होती, नका जाऊ. विद्या प्रतिष्ठानमध्ये शैक्षणिक कामासाठी बैठकी होत्या, रयत शिक्षण संस्थेची बैठक होती. चांगल्या संस्था. आम्ही बोला आमच्याकडे का अशा संस्था नाही. आम्ही फाटके लोक आहोत रस्त्यावरचे. आम्ही भांडत राहू, लढत राहू आणि धडा शिकवू. एक शेवटचा प्रश्न माझ्याकडून. सर, जळगावातील माजी सरपंच हत्या प्रकरणी वेगवेगळ्या अपडेट्स बाहेर येतात. त्याच्यातलं एक हे की आरोपींचे हॉटेल पेटून देण्याचा प्रयत्न झाला. ठीक है, आप लाओ ऑर्डर हिंदी में कुछ है तो बताइए. बताइए, बोलिए. नहीं ना तो ठीक है, चलिए.